6वी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची खुसखुशीत आणि खारीसारखेच भरपूर सारे पडदे लेअर्स सुटलेली शंकरपाळी कशी करायची याची अगदी सोपी रेसिपी पाहतोय. बऱ्याचदा आपण घरामध्ये शंकरपाळी बनवतो, पण शंकरपाळी तळताना कधी तेलात विरघळतात तर कधी ते खुसखुशीत होत नाहीत, कडक होतात आणि त्याला अशा लेअर्स देखील सुटत नाहीत. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी योग्य प्रमाण आणि खूप साऱ्या टिप्ससहित ही रेसिपी बनवलेली आहे, ज्यामुळे तुम्ही कधीही शंकरपाळी बनवली तर अशी मस्त खुसखुशीत बनतील आणि त्याला भरपूर लेयर्स देखील सुटलेली असतील. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे, रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता सुरुवातीला गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी दूध घालायचं आहे. दुधाच्या ऐवजी इथे तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता, पण दुधामुळे शंकरपाळ्याला रंगही छान येतो आणि ते खायलाही खमंग लागतात. आता त्याच वाटीने यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे. आता गॅस चालू करून फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि ही साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे. दुधाला असं सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून साखर खाली लागणार नाही आणि ती पटकन दुधामध्ये मिक्स देखील होईल किंवा विरघळेल. अगदी 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता साखर यामधली पूर्ण विरघळली आहे. साखर विरघळल्यानंतर दूध थोडंसं पातळ होतं. आता आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आणि या स्टेजला यामध्ये आपल्याला 1 वाटी वितळलेलं साजूक तूप घालायचं आहे. तूप आपल्याला वितळूनच घ्यायचं आहे. घट्ट तूप जर तुम्ही वापरलं तर त्या तुपाचं प्रमाण जास्त होऊ शकतं. त्यासाठी आपल्याला ज्या वाटीने साखर दूध मोजून घेतली आहे त्याच वाटीने इथे वितळलेलं 1 वाटी तूप वापरायचं आहे. आपण गॅस यासाठी बंद केला आहे, दूध जर उकळलं आणि त्यामध्ये आपण तूप घातलं तर ते फाटू शकतं. दूध फाटू नये म्हणून आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मगच त्यामध्ये हे तूप घालून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होण्यासाठी असंच साईडला ठेवून द्यायचं आहे. आता एक ताट घ्यायचं आहे आणि त्यावरती चाळणी ठेवायची आहे आणि आपल्याला त्यामध्ये आता 4 वाटी मैदा घालायचा आहे. ज्या वाटीने आपण दूध, साखर आणि तूप मोजले त्याच वाटीने आपण इथे मैदा देखील मोजून घेतला आहे. आता मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. शंकरपाळी बनवताना मैदा चाळून घेतल्यामुळे शंकरपाळी हलकी व्हायला मदत होते, म्हणून आपल्याला इथे मैदा चाळून घ्यायचा आहे. आता या चाळलेल्या मैद्यामध्ये आपल्याला 4 विलायची कुटून घालायची आहे. आता अगदी 2 चिमट्यामध्ये मीठ घालायचं आहे. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं तर तो पदार्थ चवीला अजूनच छान होतो. आता विलायची पावडर आणि मीठ आपण थोडंसं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता लगेच आपल्याला यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घालायचं आहे, म्हणजेच ओल्या खोबऱ्याचा कीस घालायचा आहे. खोबऱ्याची काळी बाजू मी काढून टाकल्यानंतर त्याचे तुकडे करून घेतले आणि मग हे खोबरं मिक्सरला फिरवून घेतलं, तर अशा प्रकारे त्याचा बारीक कीस तयार झालेला आहे. आता हा घातलेला कीस देखील आपल्याला या मैद्यामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजेच मिक्स करायचा आहे. ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला आहे किंवा दूध, साखर, तूप मोजून घेतली आहे त्याच वाटीने आपल्याला खोबऱ्याचा कीस देखील मोजून घ्यायचा आहे. खोबऱ्याचा कीस वाटीमध्ये भरताना मी चांगला दाबून भरून घेतला होता. ज्याप्रमाणे मी मैदासुद्धा वाटीमध्ये दाबून भरला आहे, अगदी त्याचप्रमाणे खोबऱ्याचा कीस देखील यामध्ये दाबून भरून घेतला होता. तर इथे तुम्ही पाहू शकता खोबरं यामध्ये छान मिक्स झालं आहे. आता आपण याला मळून घ्यायचं आहे. इथे तुपाचं, दुधाचं आणि साखरेचं मिश्रण होतं ते सुद्धा थंड झालं आहे. तेच मिश्रण आपल्याला यामध्ये टाकून याला मळून घ्यायचं आहे. ही ओल्या खोबऱ्याची शंकरपाळी खायला खूप टेस्टी लागतात. नारळी पौर्णिमा आली की आपण फक्त नारळी भातच बनवतो, पण आता तुम्ही या नारळी पौर्णिमेला एकदा ही शंकरपाळी बनवून पहा. खूप टेस्टी लागतात. एकदा बनवली तर नेहमीच या पद्धतीने शंकरपाळी बनवून खाल ही मी खात्री देते. आता शिल्लक राहिलेलं सर्व मिश्रण मी यामध्ये घातलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये मैदा देखील घालावा लागणार आहे. तर आता इथे आपल्याला परत 2 वाटी मैदा यामध्ये घालायचा आहे. मैदा परत आपल्याला चाळूनच यामध्ये घालायचा आहे. एक तुम्हाला अंदाज यावा म्हणून मी यामध्ये वाटीने मोजून मैदा घातलेला आहे, पण तुम्ही या दुधामध्ये मैदा जितका बसेल तितका न मोजता देखील घालू शकता आणि याला मळून घेऊ शकता. आता पहा, हे मळताना आपल्याला अगदी हलक्या हाताने याला मळून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ मळतो ना तसं याला आपल्याला अजिबात मळायचं नाही. फक्त हा मैदा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे याप्रमाणे. इथे तुम्ही पाहू शकता मैदा मी अगदी हलक्या हाताने मळून घेतला आहे. अशाच प्रकारे आपल्याला हलक्या हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ मळल्यानंतर आपल्याला भिजण्यासाठी
कमीत कमी अर्धा तास झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही 1 ते 1.5 ताससुद्धा ह्या पिठाला भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊ शकता. आता पीठ भिजून अर्धा तास झालेला आहे. आता पीठ पहा आपलं छान भिजले, पण याला परत आपल्याला मळायचं नाही. याचे क्रॅक्स आहेत ते आपल्याला अशाच ठेवायच्या आहेत. आता याचे आपल्याला समान 3 भाग करून घ्यायचे आहेत. आता एक भाग घ्यायचा आहे आणि याचा हातावरती अशा प्रकारे आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे. आता लगेच आपण याला लाटून घेऊयात. आता याला लाटताना आपल्याला हलक्या हाताने लाटायचं आहे. शंकरपाळी आपण मैद्यापासून बनवतो आहे, तर मैदा थोडासा असा आकसल्यासारखा होतो लाटताना, पण त्याला खूप जास्त जोर देऊन लाटायचा नाही. हलक्या हातानेच आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आणि ही पोळी लाटताना किंवा चपाती लाटताना खूप जास्त पातळी लाटायची नाही आणि खूप जास्त जाडही ठेवायची नाही. मीडियम थिकनेसची आपल्याला याची अशी चपाती लाटून घ्यायची आहे. आपण आता या चपातीच्या कडा ज्या आहेत कट करून घेऊयात. म्हणजे या चपातीला आपल्याला आता चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे. चौकोनी आकार असला की आपल्याला शंकरपाळीसुद्धा कट करायला सोपं जातं, म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. नाही केली तरीसुद्धा चालेल. तुम्ही एक्स्ट्राचा भाग थोडासा शंकरपाळी कट केल्यानंतर काढून टाकला तरीही चालेल. पण अशा प्रकारे आपण चौकोनी चपाती जर कट केली तर आपल्याला शंकरपाळी पाडायला सोपं जातं. आता आपण याची शंकरपाळी कट करून घेऊयात. शंकरपाळी तुम्हाला लहान मोठ्या साईजमध्ये आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज कट करून घेऊ शकता. मी थोडीशी मीडियम साईजची शंकरपाळी आज तयार करणार आहे. शंकरपाळी मी कट करून घेतली आणि शंकरपाळीची जाडीसुद्धा मी तुम्हाला दाखवते पहा. एवढ्या जाडीची आपल्याला शंकरपाळी बनवायची आहे. एवढ्या जाडीची आपण शंकरपाळी बनवली तर शंकरपाळी मस्त खुसखुशीत होतात आणि त्याला खारीप्रमाणे लेयर्स देखील सुटतात. आता ही शंकरपाळी मी दुसऱ्या ताटामध्ये काढून घेते आणि आणखी एका पद्धतीने मी तुम्हाला शंकरपाळी बनवून दाखवते. या जर दुसऱ्या पद्धतीने तुम्ही शंकरपाळी बनवली तर एकूण एक शंकरपाळ्याला लेयर्स अगदी खारीसारख्या सुटतील. आता मी अशी छोटीशी पोळी लाटून घेतली आहे किंवा चपाती लाटून घेतली आहे. त्याला या प्रकारे आपल्याला दुमडून घ्यायचं आहे पहा. ज्याप्रमाणे आपण पराठा बनवतो अगदी तसंच आपल्याला याला दुमडून घ्यायचं आहे. पाहू शकता. आता लगेच आपण याला लाटून घेऊयात. आता याला लाटताना तुम्ही चौकोनी लाटू शकता किंवा गोल देखील लाटू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मी याला थोडंसं चौकोनीच लाटून घेणार आहे, म्हणजे याला आपल्याला कट करायची गरज पडणार नाही. तर तुम्ही पाहू शकता छान चौकोनी मी चपाती याची लाटून घेतली आहे. आता आपण याच्या शंकरपाळ्या कट करून घेऊयात. आता इथपर्यंत तुम्ही रेसिपी पाहत आलाय, म्हणजे रेसिपी तुम्हाला आवडली अशी मी आशा करते. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. तर तुम्ही पाहू शकता या दुसऱ्या देखील चपातीचे आपले शंकरपाळे कट करून झालेत. आता राहिलेल्या सर्व शंकरपाळे मी याच पद्धतीने बनवून घेते. सर्व शंकरपाळे मी बनवून घेतलेत. आता लगेच आपण तळून घेऊयात. इथे तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल हलकंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि झाऱ्याने असे तेलामध्ये शंकरपाळे सोडायचे आहेत, म्हणजे तेल हातावरती उडून येत नाही. शंकरपाळी तेलात सोडल्यानंतर त्याला लगेच टच करायचं नाही. थोडीशी शंकरपाळी आपल्याला अर्धा ते 1 मिनिट अशीच तळू द्यायची आहेत आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. 1 मिनिटभर शंकरपाळी तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता शंकरपाळी तळून वरती आली. तेव्हा आपल्याला चमच्याच्या साहाय्याने किंवा काट्याचा चमचा वापरून याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे. असे शंकरपाळी तळून वरती आल्यानंतर हलकासा गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि ही शंकरपाळी अशीच तळू द्यायची आहेत. खूप जास्त याला आपल्याला हलवत बसायचं नाही, नाहीतर शंकरपाळ्याच्या लेयर्स आहेत त्या तुटू शकतात. आता परत मी 1.5 ते 2 मिनिटानंतर याला हलवून घेत आहे. तुम्ही पाहू शकता शंकरपाळी आपली खूप छान फुलली आहेत आणि त्याला लेयर्ससुद्धा खूप छान सुटलेले आहेत. आता आपण याला थोड्याशा मोठ्या गॅसवरती तळू शकतो. खूप जास्त नाही मोठा करायचा, हलकासा मोठा करायचा आहे, म्हणजे आतपर्यंत तळल्या जातात आणि छान खुसखुशीत होतात. सुरुवातीला आपल्याला शंकरपाळे जेव्हा तेलामध्ये टाकायचे असतात तेव्हा तेल अगदी हलकंसं गरम हवं आहे, तरच अशा प्रकारे शंकरपाळ्याला लेयर्स सुटतात. तुम्ही जर जास्त गरम तेलामध्ये शंकरपाळी सोडली तर त्याला पटकन रंग येतो आणि मग त्याचा लेयर्स सेपरेट होत नाहीत. म्हणून आपल्याला लो गॅसवरती आणि अगदी हलक्याशा गरम तेलामध्ये सुरुवातीला ही शंकरपाळी लेयर सुटेपर्यंत तळू द्यायची आहेत. लेयर सुटल्यानंतर तुम्ही थोडासा गॅस वाढवू शकता आणि त्याला अशा प्रकारे तळून घेऊ शकता.
तर तुम्ही पाहू शकता शंकरपाळ्याला खूप सुंदर असा हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. तर आपल्याला याला खूप जास्त डार्कही रंग येऊ द्यायचा नाही. सुरुवातीलाच आपण तेलामध्ये खूप डार्क रंग येईपर्यंत शंकरपाळ्या तळल्या तर बाहेर काढल्यानंतर त्याला अजून थोडासा डार्क रंग येऊ शकतो. कारण शंकरपाळे बाहेर काढल्यानंतरसुद्धा शंकरपाळ्याची कुकिंग प्रोसेस ही चालूच असते. म्हणून आपल्याला इथे हलक्याशा सोनेरी रंगावरती शंकरपाळे तळून घ्यायची आहेत. तर तुम्ही पाहू शकता शंकरपाळ्याला आपला खूप सुंदर असा रंग आला आहे आणि याचा लेअरसुद्धा खूप छान सुटलेले आहेत. आता शंकरपाळी आपली छान तळीत आता बाहेर काढून घेऊयात. आता झाऱ्याच्या साहाय्याने आपण ही शंकरपाळी बाहेर काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता याला रंग खूप अप्रतिम असा आलेला आहे आणि याला लेयर्ससुद्धा खूप मस्त सुटल्यात. आपण यामध्ये दूध वापरले म्हणून याला रंग खूप छान आला आहे. दुधामुळे शंकरपाळी खायलाही खूप छान होतात. आता मी राहिलेले सर्व शंकरपाळी याच पद्धतीने तळून घेते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण शंकरपाळी मी तळून घेतली आहेत आणि एकूण एक शंकरपाळ्याला अगदी खारीसारख्या मस्त लेयर्स सुटलेल्या आहेत. अगदी खुसखुशीत आपली ही शंकरपाळी तयार झाली आहे. ही शंकरपाळी बनवताना पहा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर शंकरपाळी अशी एक नंबरच बनतात. शंकरपाळी तळताना आपल्याला तेल अगदी हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे सुरुवातीला आणि मगच त्यामध्ये शंकरपाळी सोडायची आहेत म्हणजे अशी मस्त लेयर्सवाली शंकरपाळी तयार होतात. आता तुम्हीसुद्धा या नारळी पौर्णिमेला अशी खमंग खुसखुशीत आणि खारीसारखेच लेयर्स असणारे शंकरपाळी ट्राय करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.